अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. अधिक मास चालू आहे आणि अधिक मासातली संकष्टी चतुर्थी येत्या 3 जून 2026 म्हणजेच परवा बुधवारी आलेली आहे. आता ही अधिक मासातील संकष्टी चतुर्थी असल्यामुळे ती खूप जास्त प्रभावी असणार आहे. त्यामुळे प्रत्येक गणेश भक्तांनी आवर्जून या दिवशी नक्कीच उपवास असेल किंवा सेवा असेल, अभिषेक असेल, सर्व काही आपल्याला मंत्र स्तोत्र पठण करायचे आहेत आणि गणपती बाप्पांना खरंच प्रसन्न करून घेण्यासाठी हा खूप छान असा दिवस आहे. आणि त्यातल्या बुधवारी चतुर्थी आल्यामुळे त्यात दुग्ध शर्करा योग मला हरकत नाही, कारण की बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असतो. त्यामुळे सांगते की खूप छान असा योग आहे. तर याच दिवशी आपल्याला खरं सांगेल की आता मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की तुम्ही उपवास करा, व्रत करा, या दिवशी सेवा करा, सर्व काही करा. पण अशी पण खूप जण आहे की ज्यांना उपवास करणं शक्य होत नाही किंवा जमत नाही किंवा त्यांना सहन होत नाही उपवास वगैरे करणं. तर नक्कीच सांगेल, भले ठीक आहे तुम्हाला संकष्टी चतुर्थीला उपवास करायची इच्छा नसेल किंवा नाही केला तरी चालेल, पण नक्कीच आपल्याला या दिवशी एक गोष्ट आवर्जून करायची आहे, जेणेकरून आपल्या घरातले जे काही लहान मुलं आहेत किंवा मोठी आहेत व्यक्ती आहेत, वयस्कर व्यक्ती आहेत, त्या सगळ्यांसाठी ती गोष्ट खूप फायदेशीर ठरणार आहे. सोबतच आपल्या आयुष्यातले जे काही विघ्न, संकट, अडचणी चालू आहेत किंवा भविष्य काळात ती विघ्न, संकट, अडचणी येऊ नयेत आणि लवकरात लवकर आपल्या आयुष्यातून दूर व्हावी असं वाटत असेल तर नक्कीच आपल्याला तो उपाय करायचा आहे. आणि तो उपाय काय आहे, ती गोष्ट काय आहे, तर नक्कीच जाणून घ्यायची इच्छा असेलच तुम्हाला तर नक्कीच माझा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे येत्या 3 जून 2026 बुधवार या दिवशी आपली अधिक मासातील संकष्टी चतुर्थी आली आहे. संकष्टी चतुर्थी अत्यंत प्रभावी दिवस असतो. आता बघा, ज्या दिवशी एखादी प्रभावी तिथी असते, म्हणजे एखाद्या इष्टदेवतांची, गुरूंची, त्या दिवशी एखादा सण असेल किंवा जन्मोत्सव असेल किंवा एखादी तिथी असेल, तर त्या दिवशी त्या देवताचं जे काही म्हणतात ना, किंवा जी ऊर्जा असते ती मोठ्या प्रमाणात कार्यान्वित असते. त्यामुळे संकष्टी चतुर्थी दिवशी जर आपण गणपती बाप्पांच्या जे काही स्तोत्र, मंत्र, अभिषेक आहे किंवा त्यांचा उपवास असेल, ते सर्व काही जर मनापासून श्रद्धेने जर केले ना, तर नक्कीच आपले ते म्हणतात ना की त्या इष्टदेवतांचा, त्या गुरूंचा आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त होत असतो आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत, अडचणी आहेत, संकट आहेत, ते दूर होत असतात. तर अशा प्रकारे या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच आपले गणपती बाप्पांचा जो काही आपला उपवास आहे, व्रत आहे किंवा अभिषेक असेल किंवा मंत्रसूत्र कुठले पठण करायचे आहेत किंवा या दिवशी चंद्रोदयाची वेळ काय आहे, याबद्दल आपला संपूर्ण माहितीचा व्हिडिओ काल आलेला आहे, जाऊन चेकआउट करू शकता. पण आजचा व्हिडिओ म्हणजेच काय, तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे किंवा थंबवरून तुम्हाला कळालं असेलच की आपल्याला या दिवशी म्हणजे संकष्टी चतुर्थीला ज्यांना उपवास करणं शक्य होत नाही किंवा ज्यांना सहन होत नाही, आरोग्याच्या समस्या असतील किंवा इतर काही कारण असतील, तर नक्की सांगेल की भले तुम्ही उपवास करू नका, पण एक गोष्ट नक्कीच करा. ती म्हणजेच काय, तर आपल्याला 3 जूनला सकाळी सकाळी लवकर उठायचं आहे, सुचिरभूत व्हायचं आहे, कारण की अधिक मासातील संकष्टी चतुर्थी असणार आहे. म्हणून सांगते आहे की नक्कीच या दिवशी उपवास नका करू, पण सेवा, मंत्र, स्तोत्र नक्कीच पठण करा. जास्तीत जास्त सेवा, मंत्र, स्तोत्र जर पठण केले तर अतिशय उत्तम. आता कसं असतं, उपवास आपण करणार, कडक उपवास करणार, खूप छान असा उपवास करणार, पण आपल्याला जर आपण कुठल्या सेवाच केल्या नाही त्या दिवशी किंवा आपल्या तोंडातून अभद्र काही गोष्टी निघाल्या किंवा आपले विचार जर असेल ते काहीतरी वाईट विचार असतील किंवा आपल्याला आपण म्हणजे म्हणतात ना किंवा उपवास आहे पण आपलं सगळं लक्ष खाण्याकडे जातं, तर असं काही होत असेल तर खरं सांगते उपवास न केलेलाच बरा, कारण की त्याचा काही सुद्धा फायदा होत नाही. कुठलीच देवता म्हणत नाही की तू अत्यंत निर्जळी उपवास कर, काहीच खाऊ पिऊ नको आणि फक्त माझ्याजवळ बस आणि माझंच सगळं काही कर, अशी कुठलीच देवता म्हणत नाही. तुमचं आरोग्य उत्तम असेल, तुमचं सगळं काही चांगलं असेल शरीराचं, तरच तुम्ही इतर देवतांची, इष्टदेवतांची, गुरूंची सेवा करू शकणार आहात. त्यामुळे फक्त आपले कुठली इष्टदेवता असेल किंवा कुठली गुरु असेल, ते फक्त आणि फक्त एकच म्हणतात की बाबा तू मनापासून श्रद्धेने फक्त 5 मिनिटं माझ्या समोर बस, माझं नामस्मरण कर, माझे मंत्र स्तोत्र पठण कर, पोथी वाचन कर, पारायण कर, बस एवढंच कर. फक्त उपाशी राहून कुठल्या गोष्टी करू नकोस बाबा, कारण की उपाशी राहून जर तुमचं लक्षच त्याच्यात लागणार नसेल तर काही सुद्धा अर्थ नाही आहे. त्या सेवेचा, त्या उपवासाचा सुद्धा काही अर्थ नाही आहे. म्हणून सांगते, उपवास नाही केला, शक्य होत नसेल तर करू नका, पण सेवा, मंत्र, स्तोत्र आवर्जून 5 ते 10 मिनिटं बसून आपण देवघरासमोर बसून जर पठण केले किंवा आपण मंदिरात जाऊन तर तिथे जाऊन आपण ते जर पठण केले तर अतिशय उत्तम, कारण की मंदिरामध्ये ती जी ऊर्जा असते इष्टदेवतांची, त्या गुरूंची मोठ्या प्रमाणात कार्यान्वित असते. आपल्या घरापेक्षा पण जास्त ऊर्जा तिथे असते. तिथे जाऊन जरी मंत्रसूत्र पठण केले, नामजप केलं, नामस्मरण केलं तरी सुद्धा चालणार आहे, अतिशय उत्तम. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण 3 जूनला संकष्टी चतुर्थी आहे. गणपती बाप्पा जे आपले विघ्नहर्ता आहे, मंगल मूर्ती आहे. मंगल मूर्ती म्हणजेच काय, तर प्रत्येक मंगल कार्यामध्ये त्यांचं स्मरण केलं जातं, त्यांची पूजा अर्चा सर्वात प्रथम केली जाते. आणि विघ्नहर्ता म्हणजेच काय, तर आपल्या आयुष्यातले सर्व विघ्न, संकट दूर करणारी ही देवता आहे. म्हणून आता आपण गणपती बाप्पांना अतिशय लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजण त्यांना खूप जास्त प्रेम करत असतात. आता 3 जूनला सकाळी लवकर उठावं आणि मी सांगितल्याप्रमाणे
आपल्या घरामध्ये जर लहान मुलं आहेत किंवा मोठी मुलं आहेत किंवा वयस्कर मंडळी आहेत किंवा आपल्यासारखी व्यक्ती आहेत, जर खरं सांगते ज्यांना कोणाला बुद्धीचा म्हणजे विस्मरणाचा, ज्यांना विसरभोळ्यापणाचा काही त्रास असेल किंवा लहान मुलं आहेत, अभ्यासात त्यांची बुद्धी तल्लख नाही आहे किंवा त्यांना वाचलेलं लक्षात राहत नाही आहे, अशा काही समस्या असतील, मग त्या सगळ्यांसाठी सांगते, ज्यांना कोणाला असेल त्या सगळ्यांसाठी एक तुम्हाला गोष्ट करायची आहे ती या दिवशी म्हणजेच काय, संकट चतुर्थीच्या दिवशी 3 जूनला सकाळी लवकर उठावं, शुचिर्भूत व्हावं आणि गणपती बाप्पाची आपल्याला या दिवशी काय करायचं आहे, जी काही आपली मूर्ती आहे देवघरामध्ये त्याच्यावर आपला अभिषेक करायचा आहे. तर ही खूप जास्त प्रभावी सेवा आहे, खरं सांगते तुम्हाला, एकदा करून बघा आणि खूप त्याची छान अशी तुम्हाला प्रभावी असे म्हणजे तुम्हाला रिझल्ट सुद्धा बघायला मिळतील हळूहळू. तर ते म्हणजेच काय, गणपती बाप्पा, आता देवपूजा आपली करून घ्यायची आणि गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला धूपदीप लावून चौरंगावर पाटावर तांबणात ठेवायची आहे. त्याच्यावर तुम्हाला गळती लावा हवं तर, किंवा पळीपळीने जरी पाणी आपण अभिषेक केला तरी सुद्धा चालेल. अभिषेक करताना प्यायचं शुद्ध पाणीच घ्यावं, पंचामृत वगैरे नाही घेतलं तर चालेल, फक्त प्यायचं पाणी घ्यावं. आता प्यायच्या पाण्याने आपला अभिषेक करायचा आहे. जर लहान मुलं असतील ते जर तिथे बसू शकत असतील तर त्यांच्याकडून तो अभिषेक करून घ्या. तुम्ही मंत्रसूत्र पठण करा तरी सुद्धा चालेल. मोठी मुलं असेल तर त्यांच्याकडून त्यांना मंत्रसूत्र पठण करून अभिषेक करायला लावा, अतिशय उत्तम. ज्यांना कोणाला स्वतःला त्रास आहे त्या गोष्टीचा त्यांनी बसून जर अभिषेक केला तर अतिशय उत्तम. आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे प्यायच्या पाण्याचा, थेंब थेंब पाणी त्याच्यावर पडलं पाहिजे मूर्तीवरती. आता स्तोत्र काय पठण करायचे तर सर्वप्रथम आपल्याला एक वेळेस किंवा जास्तीत जास्त वेळेस आपल्याला अथर्व शीर्षांचं पठण करायचं आहे. अथर्व शीर्षामध्ये जी काही फलश्रुती असते ती पठण करायची नाही. फक्त जर तुम्ही एक वेळेस पठण करणार असाल तर तुम्ही ती फलश्रुती लगेच म्हणू शकता, पण फलश्रुती करताना अभिषेक करायचा नसतो. हात जोडून आपल्याला ती फलश्रुती पठण करायची असते. आणि तुम्ही जास्तीत जास्त वेळेस करणार असाल, समजा 1 वेळेस, 5 वेळेस, 11 वेळेस, 7 वेळेस विषम संख्येमध्ये करणार असाल तर शेवटच्या वेळेसच ती फलश्रुती म्हणावी. तोपर्यंत आपण कंटिन्यू फक्त वरचे स्तोत्र मंत्रच पठण करायचे असतात. प्रत्येक ओवीला आपलं ते पाणी तिथे मूर्तीवर पडलं पाहिजे अशा प्रकारे. हे झालं. त्यानंतर ते म्हणजे काय, गणपती स्तोत्र, जे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. खरं सांगते लहान मुलांसाठी सगळ्यांसाठी खूप जास्त प्रभावी स्तोत्र आहे. गणपती स्तोत्र सुद्धा तुम्ही 11 वेळेस किंवा जास्तीत जास्त वेळेस पठण करून अभिषेक करायचा आहे मूर्तीवरती. आणि त्यानंतर हे जे काही तीर्थ तयार होईल, आपलं जे काही अभिषेकाचं ते तीर्थ आपल्या घरातल्या लहान मुलांना स्वतः किंवा घरातल्या जे काही आपले मंडळी आहेत त्या सगळ्यांना ते थोडं थोडं तीर्थ प्रसाद म्हणून द्यायचं आहे. आणि हे तीर्थ जर तुम्ही तुमच्या मुलांना दिलं तर खरं सांगते बुद्धीमध्ये विकास होतो, स्मरणशक्ती वाढते आणि सोबतच आपल्याला त्यांना वाचलेलं जे काही लक्षात राहतं ते सुद्धा लक्षात राहायला सुरुवात होते. आता विसरभोळेपणाचा हा काही लहान मुलांना त्रास नसतो किंवा लक्षात न राहणे हा फक्त काही लहान मुलांनाच त्रास नाही आहे किंवा वयस्कर व्यक्तींनाच त्रास नसतो, तर सगळ्यांनाच असतो. अशी कुठली व्यक्ती नाही की ज्यांना होत नाही. खूप लोक आहेत ज्यांना खूप जास्त त्रास असतो या गोष्टीचा. तर आवर्जून हे मंत्रसूत्र पठण करून तुम्ही अभिषेक जर केला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आणि ते तीर्थ जर प्राशन केलं तर अतिशय उत्तम आहे. आता तुम्ही म्हणताल की ताई एका चतुर्थीमध्येच आम्हाला फरक पडेल का, तर असं काही असतं का, तर मी खरं सांगेल. आता मला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी किंवा तूप खाल्लं की लगेच रूप येतं का, तर नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, सारखं सारखं आपल्याला ते प्राशन केल्यानंतरच आपल्याला ते रूप येऊ शकतं. तर त्याच पद्धतीने आता येणाऱ्या 3 जूनची जी काही संकट चतुर्थी आहे अधिक मासातली, या संकट चतुर्थीपासून तुम्ही जर प्रत्येक येणाऱ्या संकट चतुर्थीला हा जो उपाय केला अभिषेकाचा, तीर्थ प्राशन करण्याचा, मुलांना देण्याचा, तर 100% तुम्हाला त्याचा रिझल्ट जाणवणारच, हे नक्की आहे. पण फक्त मनापासून श्रद्धेने विश्वास ठेवून ती सेवा करायला पाहिजे, फक्त एवढंच आहे. तुम्हाला जर विश्वासच नसेल, शंका मनामध्ये उत्पन्न होत असतील तर त्याचा काही सुद्धा फायदा होणार नाही आहे. म्हणून सांगितल्याप्रमाणे एका चतुर्थीमध्येच हा फरक पडेल असं नाही. तुम्हाला कंटिन्यू प्रत्येक चतुर्थीला हा, भले प्रॉब्लेम असो किंवा नसो, भविष्य काळात काय वाढून ठेवलेलं हे आपल्याला कोणालाच माहिती नाही आहे. म्हणून सांगते आहे की बा आपल्या लहान मुलांना देत राहा. चतुर्थी आली, त्यांचा वार असेल समजा, तर त्या दिवशी आवर्जून गणपती बाप्पांची मूर्ती अभिषेक करावा, हे मंत्रसूत्र पठण करून, आणि त्यांना आवर्जून ते तीर्थ द्यावं, जेणेकरून त्यांना सुद्धा सवय लागेल, त्यांना सुद्धा गणपती बाप्पांची आवड आहे शेवटी लहान मुलांना, म्हणून सांगते आहे. पण खूप जास्त प्रभावी सेवा आहे अभिषेकाचं तीर्थ प्राशन करण्याची, नक्कीच करून बघा आणि तुम्हाला अनुभूती येणार. प्रत्येक चतुर्थीला तुम्ही करत चला, बघा अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर काय, तर गणपती बाप्पाची आता ज्या दिवशी संकट चतुर्थी आहे 3 जूनला, तर या दिवशी आवर्जून आपल्या मुलांकडून तुम्ही काय करायचं आहे, मुलांना बाजूला बसवावं, त्यांच्या हातामध्ये 21 दुर्वा द्याव्या, 21 दुर्वाची जोडी असेल तर ती द्यावी, एक लाल फुल द्यावं आणि ते हातामध्ये ठेवून त्यांना अथर्व शीर्षमचं एक वेळेस किंवा जास्तीत जास्त ज्या पठण होईल तेवढ्या वेळेस त्यांना पठण करायचं लावायचं आहे. आता अथर्व शीर्षम संस्कृतमध्ये आहे. मुलांना जर जमत असेल, मुलं मोठी असेल तर त्यांनाच पठण करायला लावा. जर नसेल, लहान असतील मुलं, तर त्यांच्या हातामध्ये फक्त द्या, तुम्ही फक्त बाजूला बसून ते पठण करा आणि त्यांना श्रवण करायला लावा लहान मुलांना, आणि त्यांना ती जी दुर्वा आहे आणि लाल फुल आहे ते गणपती बाप्पांना अर्पण करायला सांगा. अशा प्रकारे तुम्ही त्यांच्याकडून सुद्धा सेवा करून घेऊ शकता.
आणि गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे, त्याच्यामुळे सांगते की बा ती लगेच प्रसन्न होणाऱ्याची देवता आहे. म्हणून सांगते की मंत्र स्तोत्रानेच ती जास्त पठण केल्यानेच ती प्रसन्न होत असते, ना की कुठले पंचपक्वान, ना की कुठले मोठमोठे दान धर्माने सुद्धा कुठली देवता प्रसन्न होत नाही. ती फक्त आणि फक्त तिचं मंत्र स्तोत्र पारायण हे जर तुम्ही मनापासून जरी केलं ना बसून, तरी त्यांनीच ती जास्त असं प्रसन्न होत असते. आणि ही एकच गोष्ट आहे बघा, मंत्र स्तोत्र पारायण पोथी वाचन हे नामस्मरण हे एवढीच एक गोष्ट आहे जी आपल्या इष्टदेवतांपर्यंत गुरूंपर्यंत लवकर पोहोचते आणि त्यांच्यापर्यंत ती कायम स्वरूपी टिकून राहत असते. बाकी जे आपण जे काही नैवेद्य दाखवतो पंचपक्वान दाखवतो ती तर आपली श्रद्धा असते, आपण आपली आस्था असते, आपण दाखवतो. पण नंतर शेवटी काय करतो, अर्ध झाली की ते आपण स्वतःच प्राशन करतो, मग ते आपल्याकडेच परत येतं. पण आपली जी काही सेवा असते ना, ती सेवा त्यांच्यापर्यंत कायम स्वरूपी ती टिकून राहत असते, त्यांच्याजवळ ती राहत असते. म्हणून सांगते की बा सेवा मुलांकडून पण करून घ्या, तुम्ही सुद्धा करा. लहान बाळ आहे, शक्य नाही आहेत, तर मी एकच सांगेन ज्यांची लहान बाळ आहे त्यांच्या आईनी स्वतः जरी सेवा केली ना आपल्या मुलांसाठी तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. आता या दिवशी म्हणजे संकट चतुर्थीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधी किंवा संध्याकाळच्या वेळेस आवर्जून संध्याकाळच्या वेळेस आपल्याला 2 कापराच्या वड्या सुद्धा जाळायच्या आहेत. त्या काळासाठी तर एक सांगेल किंवा तुम्हाला सुरुवातीला मी म्हटलं की भविष्य काळामध्ये किंवा आता सध्या तुमच्या आयुष्यामध्ये काही संकट अडचणी चालू आहेत, कुठल्या कामांमध्ये विघ्न येत आहेत, सारखे सारखे अडचणी निर्माण होत आहेत, ते काम पूर्णत्वास जात नाही आहे, तर एकच सांगेल अशा वेळेस काय करायचं, संकट चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला एक खोबऱ्याची वाटी घ्या किंवा एक तुकडा घ्या खोबऱ्याचा, आपला थोडासा मोठा घ्या, ज्याच्यामध्ये कापूर आपल्याला जाळला जाईल अशा प्रकारे तो तुकडा घ्यायचा आहे. एक प्लेट घ्या, वाटी घ्या, त्याच्यामध्ये तो तुकडा ठेवायचा आहे खोबऱ्याचा आपल्याला, आणि त्याच्यावर आपल्याला 2 कापराच्या वड्या जाळायच्या आहेत. साधा कापूर असेल तर चालेल, काही हरकत नाही, पण त्यातल्या त्यात भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम. तो थोडासा मोठा असतो आणि तेवढा तो पवित्र पण असतो, म्हणून सांगते आहे. भीमसेनी कापराच्या 2 वड्या घ्यायच्या आहेत. आता एक कापराची वडी त्याच्यावर आपल्याला जाळायची आहे. संध्याकाळी दिवा झाली आपली की आपल्याला दिव्यावर पेटून आपल्याला ते कापराची वडी खोबऱ्यावर ठेवायची आहे आणि ती जळू द्यायची आहे त्याच्यावरती. आता जोपर्यंत ती आपली भीमसेनी कापराची वडी एक वडी पहिली आपली जळते आहे, प्रज्वलित आहे, तोपर्यंत आपल्याला मंत्र पठण करायचा आहे एक. तो आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न संकट अडचणी दूर करणारा आहे. तो म्हणजेच काय, ओम विघ्न हरताय नमः, ओम विघ्न हरताय नमः, ओम विघ्न हरताय नमः. आता ओम विघ्न हरताय नमः म्हणजेच काय, अशी देवता जी आपल्या आयुष्यातील सर्व काही विघ्न हरून टाकते, सगळे काही विघ्न अडचणी संकट दूर करते, अशा प्रकारची देवता. त्यामुळे हे जे मंत्र आहे तो पठण करायचा आहे आपल्याला, ओम विघ्न हरताय नमः, ओम विघ्न हरताय नमः. जोपर्यंत पहिली कापराची वडी जळते आहे तोपर्यंत, त्यानंतर दुसरी कापराची वडी जाळायची, त्यानंतर आपण ते मंत्र अजून पठण करायचा. जोपर्यंत दोन्ही कापराच्या वड्या प्रज्वलित होऊन संपत नाही, म्हणजे शांत होत नाही, तोपर्यंत हा मंत्र चालूच ठेवायचा. तिथे बसून आपल्याला मनापासून श्रद्धेने डोळे बंद करून आपल्याला वाटलंच तर त्या अग्नीकडे बघत बघत आपल्याला त्या कापराच्या वडीकडे बघत बघत आपल्याला हा मंत्र पठण करायचा आहे, ओम विघ्न हरताय नमः. आता ह्याचा अर्थ काय होतो की आपण आपले सर्व आपल्या आयुष्यातले जे काही विघ्न अडचणी आहेत, आपल्या कुटुंबातले आपल्या आयुष्यातले किंवा भविष्य काळामध्ये काही येऊ नये यासाठी आपण त्या खोबऱ्याच्या वडीमध्ये किंवा ती जी काही प्रज्वलित आहे त्याच्यामध्ये आपले सर्व विघ्न जळून पूर्णपणे खाक होत आहेत असं समजायला हरकत नाही. आणि ही खूप प्रभावी सेवा आहे, करून बघा आणि चमत्कार बघा. खरंच सांगते मी तुम्हाला, मनापासून श्रद्धेने करा. प्रत्येक संकट चतुर्थीला हा केला तर अतिशय उत्तम. तर अशा प्रकारे संपूर्ण सेवा अभिषेक सांगितलेला आहे. पण मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला उपवास शक्य असेल तर उपवास करा. उपवास पण चांगलाच आहे, तो एकतरी दिवस करायलाच पाहिजे आपण, म्हणजे आपल्या परमात्मा जवळ आपल्या गुरूंजवळ जाण्याचा हा खूप एक चांगला असा दिवस असतो ज्या दिवशी आपला उपवास असतो. पण उपवास म्हणजेच काय, म्हणतात ना की बा उपवास दिवशी दुप्पट खातो आपण, असं करू नका. आणि खाण्याकडे जास्त लक्ष पण नाही केलं पाहिजे, जास्त असं सेवा मंत्र स्तोत्राकडे पठण केलं पाहिजे आपण. म्हणून उपवास जर शक्य असेल तर करा, नसेल शक्य तर फक्त सेवा अभिषेक जरी केला तर अतिशय उत्तम. पण खरं सांगते खूप सेवा प्रभावी आहेत, करून एकदा बघा आणि अनुभूती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका. तर अशा प्रकारे व्हिडिओ ते थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.